गेल्या काही दिवसांपासून ललित पाटील ड्रग्ज प्रकरण आहे ते गाजत आहे आणि आज धंगेकर जर बघितले आमदार तिकडचे स्थानिक आमदार आहेत तर त्यांनी एक डॉक्टरची भूमिका बजावून ते थेट विधिमंडळात आलेले आहेत आणि ललित पाटील याला संरक्षण देणाऱ्या मंत्र्यावर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारचं त्यांचा हा पेहराव आणि संदेश आहे। धंगेकर साहेब, ज्या पद्धतीने तुम्ही हा पेहराव घालून आलेला आहात, तुम्ही वारंवार मागणी करतात परंतु याआधीच यावरचं उत्तर दिलेलं आहे। याच्यामध्ये उत्तर हे चुकीचं उत्तर दिलेलं आहे। संजीव ठाकूरला जो पण अटक करत नाही तोपर्यंत ह्याच्यामध्ये सोक्षमोक्ष लागणार नाही। हा ललित पाटील आज अटक केला, निवेदन केलं म्हणून विषय संपलेला नाही। अनेक ललित पाटील ह्या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत। एक ललित पाटील अटक केलं म्हणजे अंमली पदार्थ विकणं थांबलंय का? तर अंमली पदार्थ विकली जातात। ह्या महाराष्ट्राची तरुणाई बर्बाद होते। याच्यामध्ये प्रत्येकाच्या कुटुंबाच्या उमऱ्यामध्ये अंमली पदार्थ येऊन थांबलेला आहे आणि अशा वेळेला तुम्हाला आम्हाला हे सातत्याने काम करावं लागणार आहे, कारण हे एक दिवसाचं नाही आहे। ही कार्यरत टोळी प्रचंड पैसा मिळणार आहे, अनेक लोकांना पैसे वाटून त्यांचे धंदे व्यवस्थित करणार आहेत। म्हणजे ह्याच्यामुळं शासनाने याच्यावर जातीने लक्ष दिलं पाहिजे, जनजागृती केली पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे आणि ह्याच्यामध्ये पोलीस खातं कार्यरत राहिलं पाहिजे आणि प्रचंड प्रमाणात ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। ज्या पद्धतीने पेहराव करताय किंवा तुम्हाला जो संदेश द्यायचा आहे, तुम्हाला वाटतं की विधिमंडळ तुमचा आवाज दाबला जातो? नाही, विधिमंडळ आजचा विधिमंडळ विषय संपला म्हणजे उद्या काय अंमली पदार्थ विकणार असं नाही। हे सातत्यानं आम्हाला रस्त्यावर यावं लागणार, ह्याच्यावर जनजागृती करावं लागणार। ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने विकली जाते, तरुणाई बर्बाद होती, कुटुंबातल्या मुलं आई वडिलांचा खून सुद्धा करतात, आपल्याला माहिती आहे। अंमली मागणी काय? आमची मागणी की सातत्यानं सरकारने याच्यामध्ये राहिलं पाहिजे, याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे। संजीव ठाकूरला अटक केली पाहिजे। संजीव ठाकूरला ज्यांनी फोन केले त्यांच्यावर कारवाई तर काय? मग आपण रस्त्यावर आहेच की, लोकशाहीमध्ये रस्त्यावर येऊन आणि आपली मागणी मांडण्यासाठी आपण रस्त्यावर। धन्यवाद साहेब आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। धंगेकर साहेबांनी जर पाहिलं तर एक वेगळ्या, साहेब थोडंसं मागचं बॅकग्राऊंड पण दाखवा। अशा प्रकारचे हे स्टिकर होर्डिंग लावून आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। कॅमेरा पर्सन अनिल संगारेसह वैभव परब, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।